एक शिस्तबाई संघ आपल्याला ठरायचा आहे आणि फायनलीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते। एका बाजूला पाहिलं तर हर्षद, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दर्पण। अगदी सकाळपासून देखील आमचे पंचगिरी देखील चांगले सर करतायत, धन्यवाद सर, लाख मुलं सहकार्य करताय। अचूक पंचगिरी पाहायला मिळते, तेवढी खेळाडूंची देखील चांगली साथ मिळते। या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय निलेश, ज्या निलेशने मात्र अचूक फलंदाजी केली अजय सर आणि सामना मात्र फायनलिस्ट मधून नेऊन ठेवला। कारण एखादा आनंद अश्रू अनावर का होतात, माझ्याकडे जी गोष्ट नसणारी जर मला मिळत असेल तर मात्र आनंद अश्रू होतात। आणि निलेश बालांगडे मात्र साहेब अगदी चांगले खुश दिसत आहेत। एका बाजूला पाहिलं तर राकेश भाटे साहेब भाईंदरवरून इथे दाखल झाले, दुसऱ्या बाजूला नथुरामजी कोटकर साहेबांचा आम्हाला कॉल येतोय, पण आमचं समालोचन कक्ष चालू आहे, त्यांना देखील शुभेच्छा देत आहेत संघासाठी, धन्यवाद। आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये। तसेच पहिल्या षटकाचा ओव्हर हा पॉवर प्लेचा षटक असेल याची देखील नोंद घ्यायची आहे। तसेच आमचे डीजे वाले बंधू आपण कुठे असाल तर थोडस माईक कडे संपर्क साधायचा आहे। चला फायनलचा दरार आपण पाहतोय, फणसवाडी विरुद्ध चंदनवाडी। सुशांत कोटकर गोलंदाजीसाठी मार्गस्थ, हर्षद ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, मात्र यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होतोय सीमारेषेच्या दिशेने। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मला वाटतं इथे हे दोन आयोजकांना विनंती असेल श्रीधर आपले लाईनमॅन थोडस बाउंड्री लाईन वर पाठवायचे। श्रीधर जरा लाईनमॅन कर, फायनल मॅच आहे, लाईनमॅन पाहिजे। हॅलो जरा लाईनमॅन वर लक्ष ठेवा। पहिल्या चेंडूवर मात्र 3 धावा आल्या सुशानाच्या गोलंदाजीवर। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो हर्षद याने देखील सकाळच्या सत्रापासून चांगली खेळी केली। इथं देखील दर्पण आता स्ट्राईकला आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे परंतु बीट होतोय दर्पण। चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय ते हे सुशानाच्या माध्यमातून। हा देखील गोलंदाज नावाजलेला गोलंदाज ज्याने दुसऱ्या फेरीमध्ये मिडन ओव्हर टाकण्याचा कारनामा केलाय, तो मात्र आता फायनलिस्ट मध्ये दाखल झालाय संघ। आयोजकांना विनंती आहे थोडंसं आवाज फक्त शांत ठेवायचा आहे। हो दर्पणने मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटचे निलेश मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे। एक धाव मिळते, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय, धावेचं कॉल दिलं जात आहे, तिसरी धाव देखील परिपूर्ण होते। रनिंग बिटवीन द विकेट दर्पण आणि हर्षद मध्ये पाहायला मिळते। अगदी सर अजय सर आठवण करून देतो, सकाळपासून जो डीजे वाजवला जातोय एकदम सुमधुर संगीत ऐकायला मिळते, खूप छान पद्धतीने डीजे वाजवला जातोय। दादांचं देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद। आमचा आवाज देखील लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवला जातोय। आता मात्र समीकरण येतो, 3 चेंडूवरती तब्बल संख्या मात्र होते ती 6। अजय सर दोन्ही संघ चुरशीच्या खेळ सेमीफायनल मधून फायनल मध्ये दाखल झालेत। निश्चितच सर एका संघाकडे मात्र आपण आनंद अश्रू पाहिलेत तर दुसऱ्या संघाकडून दुसरा दुःखद अश्रू पाहिलेत। इथे मात्र अश्रू अनावर झाले होते ते फणसवाडी संघाच्या खेळाडूंना मात्र दुःखद अश्रू पाहायला मिळाले ते सायगाव संघाकडे, कारण त्यांनी देखील चुरशीची लढत दिली होती। मात्र मानावं लागेल ते फलंदाजांना फणसवाडी संघाच्या, काय कुठे होता सामना आणि कुठे मात्र नेऊन ठेवलाय। दोन बंधूंची जोडी ज्याने 3-3 षटकार लावले आणि मात्र संघाला मध्ये फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला। यावेळी देखील हर्षदच्या बॅट मधून मात्र प्रहार चढवला गेला, त्या ठिकाणी निलेश तैनात आहे। काय थ्रो पाहायला मिळाला, मात्र गफलत थोडीशी सुशांत कडून। नॉन स्ट्राईक एंडला मात्र दर्पण याला बाद करण्याची संधी होती, मात्र संधी गमावली गेली ती सुशांत याच्या माध्यमातून। आणि त्याला माहिती आहे दर्पण याची देखील खेळी चांगली आहे, तो देखील एक मोठा खेळाडू आहे आणि त्याला बाद करणं इथे कुठेतरी अपेक्षित होतं। प्रशांत भाऊ, हो प्रशांत भाऊ थोडस फक्त आवाज, मॅच कडे लक्ष, फोटो काढा, फक्त आवाज। अगदी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होते ती 8 ही धाव संख्या होते। दुसरं षटक हाताळण्यासाठी येईल तो राज, मात्र सलामीवीर जोड अजय सर पाहिलं तर सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे, हर्षद आणि दर्पण। एका बाजूला पाहिलं तर 10 चेंडूंचा सामना आहे, पहिल्या 5 चेंडूवरती तब्बल 8 ही धाव संख्या होते। आता मात्र स्ट्राईक एंडला जातोय तो दर्पण। काल पाहिलं तर दर्पणला थोडीशी दुखापत झाली होती, शेर जितना जखमी होते ना तितना भयानक होत आहे, तसंच हर्षद मधून पाहायला मिळतोय का या सामन्यामध्ये, आणि नक्कीच चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळते। आता मात्र राजवरती थोडासा दर्पण असेल काय, कदाचित दर्पणचा पाहायला मिळेल। आधी शेवट या इनिंगचा शेवटचा षटक आहे अजय सर। निश्चितच सर 2 षटकांचा सामना आणि मात्र आता आपण पाहतोय
पुन्हा एकदा राज गायकर याच्यावर मात्र विश्वास दर्शवलाय. हा तो गोलंदाज आहे, एक युवा स्टार गोलंदाज. हा खेळाडू निश्चितच मी या ठिकाणी सांगू इच्छितो का सर, फणसवाडी क्रिकेट संघाला हा खेळाडू मात्र निश्चितच पुढे घेऊन जाईल भविष्यात. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पंच केला मिड विकेटच्या ठिकाणी. त्या ठिकाणी निलेश गायकर चित्त्याच्या वेगाने मात्र आता क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय निलेश गायकर याच्या माध्यमातून, कारण 2 धावा मात्र निश्चित इथे येणं अपेक्षित होतं, मात्र नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक एरी या धावेवर मात्र स्थिरावले धावसंख्या. एका बाजूला पाहिलं तर अगदी लॉंग ऑफला पाहिलं तर राजचे वडील देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे. 3rd इयरच्या आतमध्ये रामदास गायकर साहेब म्हणजे आपला सुपुत्र गोलंदाजी करतोय आणि त्याचा देखील मनोबल वाढवला जातोय. राज गोलंदाजी मार्ग बसायचे, त्याला मात्र हर्षद सामना करे. हाफ ट्रॅकरचे निर्धाव चेंडूची सत्ता होते, मानावं लागेल या गोलंदाजाला. काय गोलंदाजी नेत्रदीप, अगदी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. नजारा त्याचा गोलंदाजी होते तो राजच्या. एका बाजूला पाहिलं तर अजय सर माहिती येते रामदास गायकर साहेबांचे दोन्ही सुपुत्र या संघामध्ये दाखल आहेत. एका बाजूला पाहिलं तर राज, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सार्थक. आता मात्र सार्थक संघ ठरतोय का राज काय गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणासाठी मात्र तयार. 1 धाव संख्या मिळते. क्षेत्ररक्षणासाठी तयार होता तो अनिल, मात्र ज्याला आपण सेकंड साठी पाठवलं होतं सेमीफायनल मध्ये, अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एका बाजूला पाहिलात तर टॉप फाईट देखील संघ देतोय तो चंदनवाडी हा संघ. धाव संख्या मात्र तब्बल होते ती 10. आकडा क्रमांक आपण सांगितला सचिन तेंडुलकरांचा जर्सी क्रमांक आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पांगलोली या संघाचं संदीप यांचा जर्सी क्रमांक 10 आहे. तेवढीच मात्र धाव संख्या होते संघाची ती अगदी चंदनवाडी या संघाची 10. पाहूया सर. आणि आता मात्र राज गायकर विरुद्ध दर्पण, एक अनुभवी फलंदाज आणि एक युवा स्टार गोलंदाज. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहता. यावेळी लेडिंग एज घेतलंय, त्या ठिकाणी शैलेश गायकर मात्र कर्णधार येतोय आणि गडी होतोय बाद. शैलेशने घेतलाय झेल आणि दर्पणचा झालाय संपलाय खेळ. धावसंख्या मात्र स्थिरावली ते 10 या आकड्यावर. एक चेंडू मात्र शेवटचा शिल्लक. आता मात्र जातोय तो डावगुरा फलंदाज म्हणजे प्रवीण स्वतः कर्णधार. एक चेंडू शिल्लक असेल, अगदी गोड स्माईल असेल, कारण एखाद्या वडिलांचं नाव कमवावं हे कोणाकडून शिकावं तर या राजकडून. आपले वडील देखील या स्पर्धेमध्ये दाखल आहेत, संघामध्ये दाखल आहेत आणि राज मात्र अचूक कारनामा करतोय. अगदी नक्कीच राजकडून ती अपेक्षा आहे वडिलांना आणि त्याच पद्धतीने मात्र थरार पाहायला मिळते. गोलंदाजी धाव संख्या मात्र पाहायला मिळते ती 10. नितेश भांडागळे साहेबांचा देखील धन्यवाद. आमचा आवाज पोचायच्या अगोदर ते समालोचन कक्षामध्ये असतात, संघाला मात्र लाख मोलाचं सहकार्य करत असतात. अगदी आर्थिक सहाय्य देखील अनेक स्पर्धेमध्ये ते करत असतात. पाहूया एक चेंडू शेवटचा मात्र या इनिंगचा शिल्लक. किती धावांपर्यंत मजल मारता. याच्यामध्ये षटकार आला तर तब्बल 16ही धावसंख्या होऊ शकते, चौकार आला तर 14ही धावसंख्या होऊ शकते. किती धावांपर्यंत प्रवीण मजल मात्र मारतोय. निर्धाव जर चेंडू टाकला तर मात्र स्कोर तिथे स्थिरावला जातोय. काय समीकरण होतं या खेळामध्ये. चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे मित्रा. जर विकेट घेतला तर राजला मात्र निलेश भांडागळे यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक असेल. महत्वपूर्ण गोलंदाजी. निलेश थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. निलेश थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आम्हाला देखील इथं लाईटची सुविधा नाही आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे प्लीज. निलेश रिक्वेस्ट असेल मित्रा, कारण नंतर बॅड लाईटचा इम्पॅक्ट आपल्यावरच पडणार आहे, कारण अंधार होत चालला आणि दुसरी इनिंग आपण खेळणार आहे. याची दक्षता आपण कुठेतरी घेणं गरजेचं आहे. मला वाटतं अखेश भाटेने देखील फायनलिस्ट मध्ये दाखल केलेत. हो काय चेंडू पिचिंग केला आहे. प्रवीण याला देखील बॅकफुटला ढकलून दिलाय. एक धाव मात्र घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न हर्षद याचा. मात्र पहा सर रनिंगचा थरार, या खेळाडूची फिटनेस. शैलेश गायकर सायगाव या संघाचं देखील मनपूर्वक आभार. अगदी चांगल्या पद्धतीने आपण क्रिकेट खेळलात. आज जरी हार झाली असेल पण उद्या येणाराचा दिवस हा आपला देखील आहे. आज देखील सूर्योदय होते, कारण दिवस रात्र हा दिवस जर नित्यनियम चालू असेल, उद्याचा दिवस तुमचा देखील असेल. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये दाखल झालात. अखेश भाटे देखील या फायनल मध्ये दाखल झालेत आपल्या संघाकडून. अगदी तब्बल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होते ती 12 कंपल्सरी बनवाव्या लागतील. 10 चेंडू मध्ये फणसवाडी या संघाला जर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरवायचा असेल तर 13ही धाव संख्या बनवावी लागेल. मात्र आपण चंदनवाडी या संघाला जर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरायचा असेल तर फणसवाडी या संघाला कमीत कमी 11 ते 12 धावांपर्यंत रोखावं लागेल. तर मात्र आपण तब्बल 30,000 रुपये घेऊन जाऊ शकता. निश्चितच सर फायनलचा थरार आणि याच्यासाठी केला होता अट्टास. आता आपण पाहिलं तर फायनलचा थरार पाहतोय आपण 2 संघांमध्ये, चंदनवाडी विरुद्ध फणसवाडी. आणि 13 धावांची गरज असेल फणसवाडी संघाला.
कोणता संघ इथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल, जो संघ इथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल, विनर संघ ठरेल, तो मात्र अपराजित म्हणून या स्पर्धेमध्ये राहील. एकही सामना न हरलेला संघ म्हणजे जो संघ जिंकेल इथे तो अपराजित म्हणून या स्पर्धेमध्ये राहील. शैलेश गायकर प्लीज रिक्वेस्ट करतो मित्रा, थोडस लवकरात लवकर स्पीडअप घ्यायचं आहे, कारण बॅड लाईटचा इम्पॅक्ट आपल्यावर पडणार आहे, कारण अंधार होत चाललाय, प्रकाश आता अपुरा पडतोय आपल्याला मैदानामध्ये. एका बाजूला पाहिलं तर अजय सर हा त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे. आयोजन आहे तो श्रीवर्धन तालुक्यातून, आणि एका बाजूला पाहिलं तर चंदनवाडी हा म्हसळा तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर माणगाव म्हणजे निजामपूर विभागातून आलेला फणसवाडी हा संघ, म्हणजेच अगदी प्रयागराजचा त्रिवेणी संगम जिथे पाहायला मिळतो तो या नायगाव नगरीमध्ये पाहायला मिळतोय त्रिवेणी संगम. आता मात्र या त्रिवेणी संगमातून कुठला संघ या संघामधून नावून निघतोय, कारण तब्बल 30,000 रुपये रोख रक्कम घेऊन जाऊ शकतो. चमचमती ट्रॉफी आहे, तिच्यावर कुठला संघ नाव करतोय येणाऱ्या 10 चेंडूमध्ये माहीत पडेल. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. सलामी जोडी पुन्हा एकदा दाखल होते. सुशांत आणि शैलेश गायकर. तब्बल 10 चेंडूमध्ये तब्बल 13 धावसंख्या बनवायची आहे. मापक असं टार्गेट आहे, पण हर्षदला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल, कारण याच दोन फलंदाजांना थांबवलं तर कुठेतरी आपण देखील वर्चस्व करू शकतो. एका बाजूला पाहिलं तर निलेश देखील अगोदर सेमीफायनल मध्ये फायर झाला होता, पण हर्षदकडे देखील मोठी काबिलियत या दोन खेळाडूंना थांबवण्याची. सुशांत आणि शैलेश गायकर यांची मात्र सर जोडी आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने. मैदानाला मात्र नमन केलंय, दस्तक दिलंय आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने रवाना होतोय सुशांत, आणि नॉन स्ट्राईक एंडला रवाना होतोय तो शैलेश गायकर, अर्थातच संघाचा कर्णधार. आणि आपण गोलंदाजी मार्कवर देखील पाहतोय तो हर्षद, ज्याचा दिवस सकाळपासून राहिलाय तो हर्षद, आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला ज्याचा दिवस राहिलाय तो देखील शैलेश गायकर. म्हणजे आज जर आपण पूर्ण दिवसात पाहिलं तर सर्वच खेळाडूंचा मात्र दिवस राहिलाय, मात्र इथे तोच खेळाडू श्रेष्ठ ठरू शकतो जो इथे मात्र विजयाचा शिक्कामोर्तब करेल. चला पंच, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. सुशांत, बॅड लाईटचा इम्पॅक्ट आपल्यावर पडेल, प्लीज कृपया लवकरात लवकर सहकार्य करा, आणि हे टुर्नामेंट आपल्याला थोडीशी स्पीडअप मध्ये खेळवायची आहे. चेंडू अजय सर पाहिलं तर JTC काय टेलिग्राफ करता एकदम संध्याकाळचं सत्र आहे, तरी पण देखील एकदम सुंदर पाहायला मिळतंय. काय क्वालिटी आहे, ब्रँडेड क्वालिटी जर असेल ना तर टेलिग्राफ पाहायला मिळतंय. धन्यवाद, अगदी पांगणोली या संघाने चांगलं उपलब्ध करून दिलंय. आता मात्र हर्षद गोलंदाजी मार्गवर सज्ज. एका बाजूला पाहिलं तर 10 चेंडूमध्ये तब्बल 13 धावसंख्या बनवायची आहे. इथून दोन संघ विजय होईल तर तब्बल 30,000 रुपये रोख रक्कम आणि एक चषक घेऊन जातो. हर्षद गोलंदाजी मार्गवर सज्ज. पहिला चेंडू प्रहार केलाय हर्षद, दर्पण मात्र जेलच्या खाली, मोठा हादरा बसला जातो तो फणसवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हिलियन सुशांत डीजे. सुशांत हा मात्र सर नेहमी त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो, आणि इथे त्याचं देखील कुठेतरी विचार होते की लवकरात लवकर हा सामना फिनिश करायचा, मात्र नाही. दर्पण याने चांगली पिचिंग केले गोलंदाजी, आणि मात्र सुशांतला मात्र माघारी परतवलंय. आणि आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मागच्या सामन्याचा सेमीफायनलचा हिरो अर्थातच निलेश गायकर, शैलेश गायकर यांचे छोटे बंधू निलेश गायकर. हा मात्र सर आपल्या या फणसवाडी संघाचा वाघ आहे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेलं नाही, कारण आज मी अजून जिंकलेलो नाही. पाहूया कठीण काळ कोणत्या संघासाठी असेल, कारण इथून जर जिंकला तर आपण अपराजित म्हणजे या पूर्ण स्पर्धेचा आपण विजयाचा मानकरी. पराजय हा आपल्या वाट्याला आलाच नाही, म्हणजे अपराजित संघ म्हणून आपण विनर संघ घोषित केला जाईल. पाहूया. हर्षद मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे, आणि स्ट्राईक एंडला पाहतोय आपण तो निलेश गायकर, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. यावेळी देखील मोठा प्रहार केला आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये करताय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बंधूंच्या माध्यमातून. दोन बंधूंची जोडी मात्र आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. मोठे बंधू मोठा दादा शैलेश दादा आणि छोटा बंधू निलेश गायकर. नक्कीच आता मात्र समीकरण येतोय ते अगदी तब्बल पहिल्या षटकातील चेंडू होत आहेत ते 2, आणि धावसंख्या मात्र होती फणसवाडी या संघाची 2. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. निलेशकडे ती काबिलियत आहे. 13 धावांचा 12 धावांचा पाठलाग करत असताना मात्र महत्वपूर्ण खेळी करतोय. उंची जास्त लांबी कमी, दर्पण मात्र जेलच्या खाली. काय समीकरण होतंय, मोठा हादरा बसतोय तो फणसवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हिलियन निलेश. काय गोलंदाजी मानावी लागेल या गोलंदाजाला. हर्षदला फायनल मध्ये साजेशीर गोलंदाजी. आता मात्र कोणावरती विश्वास दाखवला जातोय, अनिलला मात्र आणलं जात आहे. अजय सर
काय टर्निंग पॉईंट ठरू शकतो का ही झेल? दर्पणला मात्र मानावं लागेल. 2 झेल महत्वपूर्ण फायनलिस्ट मध्ये घेतोय. अगदी दर्पणची नावाप्रमाणे या फणसवाडीवरती दर्पण टाकतो का क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून? निश्चितच सर, या फायनलचा जर आता हिरो कोण असेल, जर मोमेंटम शिफ्ट झालं चंदनवाडी संघाकडे आणि जर चंदनवाडी संघ हा जर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर या सामन्याचा हिरो असेल तो दर्पण. कारण 2 महत्वपूर्ण झेल सुशांत सारख्या फलंदाजाला देखील माघारी परतवला आणि निलेश गायकर जो मागच्या सेमीफायनलचा हिरो ठरला होता तो देखील यावेळी माघारी परतला. आता मात्र अनिल स्ट्राईकला पाहतोय, यावेळी कट केलाय चेंडूला. पंच आमच्याकडे एक नो चेंडूची घोषणा करतायत. नो चेंडू म्हटलं म्हणजे फ्री हिट आणि आता फ्री हिट, उघडा डोळे बघा नीट आणि हा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय अर्थातच संघाचा कर्णधार शैलेश गायकर. याच्या बॅटमधून मागाशी आपण पाहिलं तर हॅट्रिक षटकारांची खेळी मात्र या कर्णधाराने केली होती आणि आता फ्री हिटचा फायदा उठेल का? धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ते 4 या आकड्यावर, म्हणजे आता 9 धावांची आवश्यकता असेल फणसवाडी या संघाला. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे हर्षद खेडेकर. आतापर्यंत तब्बल त्याचे चेंडू हाताळले गेलेले आहेत ते 3. महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. मात्र फ्री हिटची सुवर्ण संधी आहे शैलेश यांना. किती धावांपर्यंत रिक्स तर मात्र घेईल, कारण फ्री हिटचा चेंडू आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. दर्पण मात्र क्षेत्ररक्षणासाठी तयार. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल दिला तर रनआउटची संधी आहे. पण काय समीकरण होत आहे? 2 धावा देखील परिपूर्ण होतात. या 2 धावेबरोबर वाढता स्कोर होत होतो फणसवाडी या संघाचा तब्बल 6. आता मात्र समीकरण 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. तब्बल बनवायचे 13 धावसंख्या होते ती 6. माझे कुठेतरी समीकरण थोडंसं सोपं करतो तो शैलेश. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. प्रवीण यांना विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं, मित्रांनो सहकार्य करायचं आहे. अजय सर पाहिलं तर अजून देखील दोन्ही संघांकडे सामना आहे. एका बाजूला पाहिलं तर कधी एका चेंडूवरती चंदनवाडी, दुसऱ्या चेंडूवर तर पाहतो तर कधी फणसवाडी संघ. कुठला संघ मात्र विजय होऊ शकतो? जो मात्र पराकाष्ठा करेल तो संघ विजय होऊ शकतो. कारण म्हटलं जातं ना, जो पाणी से नाते वो कपडा बदल लेते, जो पसीने से नहाएंगे वो पूरा इतिहास बदल देंगे. तो मात्र आता इतिहास बदलतात काय? अगदी स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न येतोय काय सीमारेषेकडे, जातोय सीमारेषे पार, येतोय गणगणित ब्रँडेड चौकार शैलेशच्या बॅट मधून. याचबरोबर वाढती धावसंख्या होते ती फायनलिस्ट मध्ये अगदी 10. आता मात्र आवश्यकता असेल ती 5 चेंडूवरती 3 या धावसंख्येची. जोपर्यंत सर शैलेश गायकर हा मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं असेल. आताच आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्ह आला आणि चौकारासाठी गेला होता आणि मात्र सामन्याची दिशा मात्र आपल्या संघाकडे वळवली. आणि आता 3 धावांची आवश्यकता असेल ते 5 चेंडू आणि 3 धावा. कोणता संघ इथे मात्र आपला शिक्कामोर्तब करतो या आई गावदेवी चषक 2026 मध्ये? एका बाजूला आपण पाहतोय फणसवाडी तर दुसऱ्या बाजूला पाहतोय चंदनवाडी. चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. शैलेश दादा प्लीज रिक्वेस्ट करतो मित्रा. आणि आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो चंदनवाडी संघाचा कर्णधार अर्थातच प्रवीण धुमाळ. म्हणजे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला शैलेश गायकर हा देखील संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला प्रवीण धुमाळ हा देखील कर्णधार. म्हणजे 2 कर्णधारांची लढत आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे तोच कर्णधार साजेसा ठरेल जो या विजयाचा शिक्कामोर्तब करेल. नक्कीच अगदी विजय मुहूर्त कोण रोवतो या सामन्यांमध्ये? प्रवीण गोलंदाजी मार्ग सज्ज, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, शब्द ठेवलंय ते अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आत्महत्या करावी लागते ती शैलेशांना. अनिलला मात्र माघारी परतावी लागतंय. मोठा हादरा बसतोय फणसवाडी या संघाला. आता मात्र समीकरण येतोय ते 4 चेंडूनी मात्र आवश्यकता असेल ती 3 या धावसंख्येची. स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो निलेश. शैलेश स्ट्राईक एंड स्वतः कर्णधार. आता मात्र कर्णधार विरुद्ध कर्णधार सामना पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला प्रवीण, दुसऱ्या बाजूला शैलेश. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असेल तो प्रणित. शैलेशचा हा देखील भाऊच आहे, छोटा बंधू. आता जर सर पाहिलं तर 4 चेंडू आहेत आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक सामन्यामध्ये कुठेतरी हाच थरारा येतोय तो चंदनवाडी या संघाच्या बाजूने. आता मात्र दिव्यांशू नाहीये, आता मात्र प्रवीण आहे. प्रवीणला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. निश्चितच सर प्रवीणला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. इथून जर चांगली गोलंदाजी केली तर आपण तब्बल या 30,000 रोख रकमेचे मानकरी ठराल. आणि दुसऱ्या बाजूने शैलेश गायकर याला देखील अचूक फलंदाजी करावी लागेल. पाहूया यावेळी मोठा प्रहार केला आहे आणि चेंडू होतोय सीमा रेखा पार आणि फणसवाडी या संघाने मात्र मिळवलाय प्रथम क्रमांकाचा मान.
नक्कीच अगदी चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आई गावदेवची शिस्काचा मानकरी ठरतोय तो फणसवाडी हा संघ. महाकाल का भक्त हूँ, हनुमान जी का चेला, जिस दिन आ जाऊंगा उस दिन पूरी सिस्टम हिला दूंगा असा मात्र फलंदाज ठरला जातोय तो शैलेश गायकर. काय फलंदाजी, नेत्रदीप फलंदाजी. रनरअप हा संघ ठरतोय तो चंदनवाडी हा संघ. नक्की चंदनवाडी या संघाला देखील शुभेच्छा, फणसवाडी या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोन बलाढ्य संघांची लढत, फायनलचा थरार आणि मात्र इथे बाजी मारले ते फणसवाडी या संघाने. जल्लोष मात्र आपल्याला आता पाहायला मिळेल ते फणसवाडी